अनुभवा एक तरी होवी संतांची। संत ते सोय रे जीवलग सांगाती, भेटता पुरती सर्व काम। नमस्कार. या माझ्या शीर्षक बदललेल्या मालिकेमध्ये सगळ्यांचं स्वागत. पुन्हा एकदा आठवण करून देतो सगळ्यांना की सोमवारी एक ओवी आणि गुरुवारी एक ओवी असं आपण संवाद साधणार आहोत. आणि आत्ताची जी ओवी आहे ती आहे संत एकनाथ महाराजांची, जी आपण आता ऐकलीत. संतांविषयी अतिशय सुंदर एकनाथ महाराजांनी सांगितलं. संत एकनाथ महाराज असं म्हणतात की संत ते सोयरे जीवलग सांगाती, संत ते सोयरे जीवलग सांगाती, भेटता पुरती सर्व कामं. सोयरे असं म्हटलेलं आहे संतांना. सोयरे म्हणजे नातेवाईक, सगळे सोयरे असं जे आपण म्हणतो त्यातलं सोयरे नातेवाईक. म्हणजे प्रत्यक्ष रक्ताचं नातं नसलं तरी मनाचं नातं पुरतं. दरवेळेला रक्ताचं नातं पाहिजे असं नाही. आणि त्यामुळे संत ते सोयरे, सगळे संत सर्व लोकांसाठी सोयरे असतात, नातेवाईक असतात, आप्तसखे असतात, हितेच्छुक असतात. ते सगळ्या जगाचं हितच मनामध्ये ठेवून आचरण करत असतात. आणि त्यामुळे त्यांची भेट ही तुमच्या मनात ज्या इच्छा आहे त्या ठिकाणी भेटता पुरती सर्व कामं. त्यातलं काम जे आहे त्या कामशब्दाचा अर्थ तुमच्या इच्छा मनातल्या, आणि त्या पूर्ण होतात. भेटता पुरती सर्व कामं म्हणजे काय, तर त्या इच्छा पूर्ण होतात. आपण एक उदाहरण घेऊ. आता अलीकडच्या काळामधले तसे आपल्या दृष्टिकोनातून जवळचे संत म्हणजे संत गजानन महाराज. कारण संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, समर्थ रामदास, या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला ते आता साहित्यातून भेटतात. पण अगदी अलीकडच्या काळात म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये लोकमान्य टिळक असताना कोणते संत सहजतेनं आपल्याला माहिती आहेत किंवा होते असं खात्रीलायक म्हणता येतं, आणि ते आहेत संत गजानन महाराज. कारण त्यांच्या चरित्रावरती गजानन विजया ग्रंथ आहे. आता त्या ग्रंथामध्ये भास्कर नावाचा शेतकरी शेतावरती काम करत होता आणि पाणी नाही अजिबात. हा बुलढाणा, विदर्भ हा सगळा जो विभाग आहे हा तसं पावसाळा भरघोस नसल्यामुळे दुष्काळाचा परिसर असतो सगळा विभाग सगळा. आणि त्या ठिकाणी उन्हामध्ये भास्कर शेतकरी काम करत आहे आणि त्या ठिकाणी गजानन महाराज येतात. गजानन महाराज येतात आणि म्हणतात की मला पाणी दे तू आणलेलं प्यायला. तर हा एकमेव ग्रंथ असा आहे की ज्यात ज्यांच्या चरित्राचा ग्रंथ आहे त्यांच्यावरच टीका केलेली आढळते. आणि ते ऐकल्यानंतर गजानन महाराजांकडे बघून भास्कर शेतकरी त्यांना तिकडनं हाकलून लावतो. ते त्या दिगंबर अवस्थेमध्ये आहेत गजानन महाराज, आणि भास्कर शेतकरी म्हणतो तू नंगा धूत दिगंबर, तुला दांडग्या पाजता नीर पुण्य लाभ कशाचा. त्या मी जे आणलेलं आहे त्या आयत्या पिठावरती रेघोट्या ओढू नकोस, तुला काही इथे पाणी मिळणार नाही. त्याच्यावरती गजानन महाराज म्हणतात त्याला ठीक आहे असं म्हणून एक पडकी विहीर आहे त्या दिशेनं गजानन महाराज जातात. त्या दिशेनं जाताना पुन्हा भास्कर शेतकरी ओढून सांगतो ती कोरडी ठणठणीत विहीर आहे, तिला अजिबात पाणी नाही, तू तिथे जाऊन काहीच फायदा नाही. तेव्हा गजानन महाराज म्हणतात की मी इथे असताना तुझ्यासारखा शेतकरी जर अशा पद्धतीनं पाण्याने व्याकुळ होत असेल किंवा पाण्याची अडचण असेल त्याला, तर तुला पाणी उपलब्ध करून देणं हे संत म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून गजानन महाराज जातात, त्या विहिरीच्या काठावरती बसतात आणि मग मनामध्ये परमेश्वराची, ईश्वराची शक्ती आतमध्ये आणून डोळे मिटून ध्यानस्थ बसलेले गजानन महाराज असताना विहिरीला झरा फुटतो आणि विहीर काठोकाठ भरते. ही घटना त्या चरित्रामध्ये वर्णन केलेली आहे. हाच संदर्भ
संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराज यांच्या संदर्भातही आहे. संत नामदेव महाराजांना जेव्हा त्यांच्या गुरूंनी म्हणजे विठोबा खेचरांनी सांगितलं की तू ज्ञानेश्वरांबरोबर जा, तेव्हा नामदेवांना वाटलं की मी वयाने मोठा आहे, मी त्या मुलाबरोबर का जाऊ. पण तरीसुद्धा गुरुची आज्ञा होती म्हणून ते त्याच्याबरोबर गेले. पण मग तिथे गेल्यानंतर दोघांनाही एकमेकांची योगशक्ती दाखवण्याची इच्छा निर्माण झाली अशी कथा आहे. आणि मग तहान लागली वाटेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनाही आणि नामदेव महाराजांना. तर तिथे कोरडी विहीर होती, अगदी तळात पाणी होतं कुठेतरी. तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज सूक्ष्म रूपानं खाली गेले तळात आणि ते पाणी वर घेऊन आले, अशी कथा आहे. त्याच्यावरती संत नामदेव म्हणाले की अरे तुला एवढं योगशक्तीनं खाली जाऊन पाणी आणायला लागलं, माझ्यासाठी हे जे नीर आहे, जल आहे, ते स्वतःहून वरती येईल. आणि म्हणून नामदेव महाराजांनी ध्यान लावलं आणि ती विहीर काठोकाठ भरली. असा संदर्भ त्याही संतांच्या बाबतीत आहे. पण इथे प्रामुख्यानं भास्कर शेतकऱ्याला पाणी उपलब्ध करून देण्याची क्रिया. आता सुखानं तू शेती कर असं सांगितलं आणि भास्कर शेतकऱ्यांनी सगळी शेती सोडून दिली आणि गजानन महाराजांच्या बरोबर जायला लागला. सगळं संसार सोडून दिला आणि गजानन महाराजांची भक्ती. आता म्हणाले मी या मळ्यामध्ये भक्तीचं पीक लावीन, मला आता हे सांसारिक आणि भौतिक काही गोष्टी नकोत. तो चमत्कार बघितल्यानंतर भास्कर शेतकऱ्याचा हा प्रतिसाद आहे. ह्यातून आपण काय घ्यायचं आता 2026 तुम्ही पोथी वाचत असाल तर एकनाथ महाराज आता म्हणत आहेत की संत कोण आहे तर सोयरे आहेत. का तर संतांनी भास्कराला मदत केली. भास्कराला काय हवं होतं तर पाणी हवं होतं. मग ते जे म्हणत आहेत की भेटता पुरती सर्व कामं, भास्कर शेतकऱ्याचं काम झालं. संतांचं हे अशा पद्धतीचं वागणं जे आहे हे सर्व जगासाठी उपयोगी पडतं. आपण आत्ता ते वाचत असताना घ्यायचं असं की गजानन महाराजांनी शेतकऱ्याच्या पाण्याची सोय केली असेल तर मग आत्ता आपण पाणपोया बांधून किंवा आपण विहिरी खणण्यासाठी मदत करून ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे त्यांनी आपल्याकडची लक्ष्मी देऊन त्या ठिकाणी बोरवेल म्हणा किंवा काहीतरी खणून गजानन महाराजांची भक्ती करायला पाहिजे. आम्ही नुसती पोथी वाचायची आणि त्यात रममाण व्हायचं आणि संत एकनाथ महाराज म्हणतात तसं भेटता सगळी कामं होतात संत भेटल्यानंतर, याच्यातच मग्न न राहता वाचून आम्हाला उत्साह आला पाहिजे की आम्ही आज जर पाण्याची अडचण असेल तर त्या पाण्याची अडचण दूर करण्यासाठी आम्हाला काय करता येईल असा विचार केला की ती भक्ती कृतिशील होते. आमची भक्ती कृतिशील होत नाही म्हणून अडचण आहे. त्यामुळे त्या काळात गजानन महाराजांनी मदत केली भास्कर शेतकऱ्याची, तर ह्या काळात आपल्याला नाही का करता येणार असा विचार करून जर आपण संतांचं साहित्य वाचलं तर मग संत तुमचे सोयरे जसे आहेत ना तसे तुम्ही त्यांचे सगळे व्हायला योग्य बनता आणि मग सगळे सोयरे तयार होतात एकत्र. एकनाथ महाराजांचा हा विचार आम्ही लक्षात ठेवूया आणि पुन्हा भेटूया येत्या गुरुवारी पुढच्या 24. तोपर्यंत रामकृष्ण हरी. अनुभवा